फ्रेंड्स, तर सुपर फास्ट क्रीमी यम्मी आणि खूप छान असा आईस्क्रीम बनवायचा असेल तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, नाही तर स्किप जर का केलं ना तुमचा आईस्क्रीम तुम्ही जसं पाहिजे तसं अजिबात नाही बनणार. तर चला सुरुवात करूया. तेही फक्त आपण 10 रुपये मध्ये बनवणार आहोत. तर 5 रुपयाचे आपण घ्यायचे आहे पार्लेजी बिस्किट. कोणत्या डिग्री शॉपमध्ये मिळतं. तर आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये आणि ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर बघा मी ग्राइंड केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी समोर एक्साइटेड आहे आणि कृष्णा पण आहे. तर आता आपण हे जे आहे ते आपण पुरणाच्या किंवा कोणत्याही सालीमध्ये हे आपल्याला चालून द्यायचं आहे आणि हे जे वरती बिस्किट लागते ते परत एकदा ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला ग्राइंड करायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचा मॅजिकल टूथ जो व्हिडिओ होता त्याला आम्ही पोस्टर नाही लावले कारण की तेव्हा मी लगेच घरी गेलता. कंटिन्यू ठीक आहे. आता आपण हे चालवून घेऊयात आणि हे परत बिस्किट आपल्या ह्याच्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मी करतो. आणि फ्रेंड्स बघा या ठिकाणी दूध घेतलेलं आहे. त्याला गार होण्यासाठी मी या ठिकाणी आईस क्यूब टाकलेला आहे. बघा तर 2 आईस क्यूब आहे त्या ठिकाणी आणि हे आहे बिस्किट्स जे आहे हे क्रम्स थोडेसे राहिले तर ह्याच्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून त्या गरम दुधामुळे ते देखील पिघळतील. आणि दूध गार असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुमचं आईस्क्रीमची सर्व प्रोसेस डिपेंड आहे. सो दूध हे गार घ्या. गरम असेल आत्ता तापवलं आहे मी त्यामुळे त्या आईस क्यूब टाकलेले आहे. तर गार होईपर्यंतची वाट बघू. तर बघा ह्या ठिकाणी मी मस्त अशी एक फाईन पावडर ह्याची बनवलेली आहे. आता परत ही जी पावडर आहे ती आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची आहे. ही फक्त 5 रुपयाची पावडर आहे. बघा किती फाईन आहे. तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर टाकू शकता. बट हे आधीच गोड असल्यामुळे साखर टाकायची गरज नाही आहे. बट मी टेस्ट करून बघते आता. हे थोडंसं मला जरासं असं गोड नाही वाटत आहे. मी ह्याच्यामध्ये साखर टाकते आणि साखर हे दुधामध्ये टाकते आता कारण दूध गरम आहे. अजून बल्पामुळे लगेच नाही घालायचं. तर तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर टाकू शकता. साखर बघा 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, 8 चमचे मी साखर टाकले. चमचा किती छोटा आहे तुम्ही बघता. त्या चमच्याने मी 8 चमचे टाकलेले आहे. आता ह्याला आपण मिक्स करू. साखर विरघळेपर्यंत ह्याला आपण मिक्स करत राहू. तर बघा या ठिकाणी मी ह्याच्यामध्ये भरून घेतलेली आहे पावडर. आता पुढचा इन्ग्रेडियंट हे दुधातली जी साखर आहे ती आपण मिक्स झाली का नाही ते बघू आधी. नाही झाली बघा मिक्स. ती मिक्स करून घेऊ आणि मगच आपण पुढची प्रोसेस करू. आता ह्या फाईन पावडरमध्ये आपल्याला टाकायची आहे कोको पावडर. माझ्याकडे जेवढी अवेलेबल तेवढी मी सगळी टाकलेली आहे. दुकानात कुठे जाऊ आता, ही संपलेली आहे सगळी. तुमच्याकडे जर का जास्त असेल ना तर ह्या चमच्याने आपल्याला 1 चमचा ह्याच्यामध्ये टाकायची आहे. किती? 1 चमचा. कॉफी पावडर अवेलेबल असेल तर ती पण ½ टीस्पून टाकायची आहे. ओके, त्यामुळे टेस्ट छान येतो. तर माझं आईस्क्रीम काय लंगईन काय माहीत. किंवा जर का तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही डार्क चॉकलेट असेल तर ते देखील ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण जेव्हा हे टाकतो ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे जी दुधावरची जी साय येते ना फ्रेंड्स ती. तर जास्त नाही, बरोबर 1 चमचा टाकायची आहे. बघा किती थोडी साय आहे ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. अमूल क्रीम देखील यूज करू शकता. ट्रान्सफर करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. मलाई टाकल्यानंतर आता आपण हे जे दूध आहे ते टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. दूध जास्त नाही टाकायचं, एकदम थोडं अशा पद्धतीने दूध टाकायचं आहे आपल्याला कारण की यात बसणार नाही आवडलेले. ठीक आहे, थोडं दूध मी ठेवलेलं आहे, थोडंच ह्यात टाकलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिक्स. कारण खाली बघा या ठिकाणी बिस्किटची पावडर आणि वर दूध आहे. तर मिक्स करून शेक करायचं आहे. हे मिक्स केल्यावर किती कमी झालेलं आहे बघा. आता हे जे आपलं राहिलेलं दूध आहे हे देखील ह्याच्यामध्ये बसेल असं मला वाटतं आहे आणि हे देखील आपण ह्याच्यामध्ये टाकूनच घेऊ. ओके, टाकून घेतलेलं आहे. तर हे देखील मिक्स करू. या आईस्क्रीममध्ये अजिबात आपल्याला पाणीचा थेंब देखील यूज करायचा नाही आहे कारण की जर का त्यात आईस बनेल त्यामुळे दूधच टाकायचं. आता आपण हे ग्राइंड करून घेऊ. त्याआधी आपण शेक करू. तर आपण हे बघा ह्याला शेक करून घेऊ. असं जोरात शेक करायचं आहे. मिक्स होत नाही तर बघा हे कसं दिसतंय.
बिस्किट पावडर हे मिक्स करून घेऊ. आता फ्रेंड्स याला शेकिंग करून झालंय. आता मिक्सरवर फिरवून घेऊयात. आता बघा फ्रेंड्स या ठिकाणी जे मस्तपैकी फ्लफी बॅटर झालेला आहे, आईस्क्रीमचा जो बेस आहे तो झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये एकदम महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, व्हॅनिला इसेन्स. कारण की जो पार्लेजी बिस्किटचा जो बेस असतो, टेस्ट असते ती पर्टिक्युलर असतं त्यात थोडंसं, तर त्यामुळे आपल्याला टाकायचं आहे व्हॅनिला इसेन्स. हे आईस्क्रीम खाल्लं ना कोणीच नाही सांगू शकणार की तुम्ही पार्लेजी बिस्किटनी बनवलं आहे. तर 2 ते 3 टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही इलायची पावडर देखील टाकू शकता, पण या दोघांपैकी काहीतरी तुम्हाला टाकायचं आहे, इलायची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स. आता अजून एकदा फिरवून घेऊ. जास्त नाही फिरवायचं, जे साईड टाकले त्याचा बटल बनवू शकतो, त्यामुळे ह्याला आपल्याला जास्त फिरवायचं नाही. आणि ह्याला थोडंसं फ्लफी बनवण्यासाठी मी यूज करत आहे ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर. जास्त नाही, थोडीशीच टाकायची, जास्त पडली ती बस, इतकेच टाकू आपण. आता आपण याला ग्राइंड करून घेऊ सर्वांना. तर बघा मी मिक्सरवरती हे फिरवून घेतलेलं आहे. उघडून बघू आपण. तर आता हे बॅटर मस्तपैकी झालेलं आहे आणि थिकनेस बघा तुम्ही कशी आहे, जी जास्त म्हणजे अशी दुधासारखी पण नाही आहे, आणि मस्त अशी घट्ट पण नाही. एक मी एअर टाईट कंटेनर ज्याला झाकण आहे त्याच्यामध्ये दुधाची जी पिशवी असते ती अशी कापून मस्तपैकी टाकलेली आहे बटर पेपरसारखी. आणि हे आपलं ओतून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी एकदम स्मूदी दिसते ना, स्मूदी. आणि मी बॅटर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याला झाकून घेऊ आणि हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. डीप फ्रीज बंद करू. मिळूया नंतरच्या पार्टमध्ये. या ठिकाणी फ्रीजरमधनं हा जो आपण आपल्याला आईस्क्रीमचा डब्बा होता हा काढलेला आहे. आणि आईस्क्रीम झाला आहे का नाही ते बघायचं आहे. घट्ट ओके बघा, असं कन्सिस्टन्सी अशी हवी आहे त्याची, घट्ट झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला एका चॉपिंग बोर्डवरती काढायचं आहे. ताटामध्ये देखील काढू शकतो, चाकू घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. सर्वात अगोदर कडा सोडूयात आणि मग नंतर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूयात. तर फ्रेंड्स या ठिकाणी ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करण्याआधी आपण हे जे आईस्क्रीम आहे बघा झालेलं आहे, याला आपण आधी मिक्सर जारमध्ये काढायचं आहे. हे तर असंच देखील तुम्ही खाऊ शकता, पण जर का ह्याच्यापेक्षा मार्केटसारखी जर का तुम्हाला आईस्क्रीम बनवायची असेल, थोडा ह्याच्यामध्ये बघा थोडंसं मार्केटसारखं आलेलं नाही आहे. मार्केटसारखं लुक येतो, पण कधी त्याला आधी आपल्याला ह्याला मिक्सरवरती फिरवू. सर्व ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ. ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे, थोडं लागेल नंतरच्या बॅचला करू. आधी हे आपण मिक्सरवर फिरवून घेऊयात. तर मी ह्याच्यामधलं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आपण ह्याला आता बीपरने व्हिप करून घेऊयात. हँड मिक्सरने देखील तुम्ही ह्याला बीट करू शकता. फ्लफी बनवायचं याला. जवळजवळ 5-6 मिनटं मी ह्याला बीट केलेलं आहे. तर तुम्ही टेक्स्चर ह्याचं बघू शकता, एकदम असं पातळ आणि क्रीमी झालेलं आहे आणि फ्लफी झालेलं आहे. बबल्स दिसत आहेत ना तुम्हाला, बघा बबल्स दिसत आहेत. आणि मी ह्याच्यामध्ये बघा थोडंसं हे काढून ठेवलं होतं, तर बघा हे कसं दिसतंय. हे बघा डिफरन्स बघता, हे डार्क आहे, थोडंसं फेंट झालेलं आहे आणि स्मूथ आहे. कागद तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला आता हे जे बॅटर आहे ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे, खूप छान दिसतंय आधीपेक्षा, हे ना खूपच छान आहे. सर्व आपण काढून घेऊयात. सर्व आईस्क्रीम ट्रान्सफर केल्यावर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चोको चिप्स. हे होममेड चोको चिप्स आहेत. ह्याचा व्हिडिओ लवकरच यूट्यूबवरती येईल, मी टाकणार आहे लवकर. मी व्हिडिओ बनवला आहे बट टाकायला ना टाईम नाही आहे मला, बट लवकरच व्हिडिओ येईल. होममेड आहेत, 5 रुपयात बनतात फक्त, इतके चाले. बिस्किटला पण यूज केलं मी. आणि आता आपल्याला ह्याला झाकण लावून परत एकदा डीप फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट ठेवू शकता किंवा 8-9 तास पण चालेल. मी आज ठेवते. आज किती वाजलेत बघा, आता एवढे वाजलेले आहेत आणि मी डायरेक्ट सकाळी खाऊ आम्ही. तुम्हाला दाखवू कटिंग करून कसं झालं नक्की. तर मिळूयात नेक्स्ट पार्टमध्ये. आता जस्ट हा जो आईस्क्रीमचा डबा आहे तो काढलेला आहे आता जस्ट. तर आता आपण उघडून बघूयात.
आईस्क्रीम झालंय का नाही ते. तर आईस्क्रीम झालेला आहे, हात लावून बघायचं आहे. झालेला आहे. आता आपल्याला आपण ह्याला काढून घेऊयात. तर तुम्ही डायरेक्ट असं म्हणजे डायरेक्ट मोठा क्यूब देखील काढू शकता किंवा डायरेक्ट कसंही काढू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. तर बघा मी ह्याला उलटं केलेलं आहे. अमूलचं दूध दिसत आहे. निघतं आहे का नाही काय माहीत. मी काठा अशा सोडून घेतले आहेत. आता काही माहीत नाही, जर नाही निघालं तर चमच्यानेच काढू आपण. तर असं निघतच नाही आहे फ्रेंड्स ते, त्यामुळे आपण चमच्यानेच काढू. तुमच्याकडे जर का आईस्क्रीमचा स्पोक असेल तर तुम्ही त्याने देखील काढू शकता, बट माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी परी घेतलेली आहे. तर बघा या ठिकाणी इतकं सॉफ्ट असं आईस्क्रीम. ओ माय गॉड, टेस्टी पाव. तर मी ह्या ठिकाणी सर्व केलेलं आहे. पाहुण्यांना देखील तुम्ही देऊ शकता, इतकं टेस्टी आहे. अगदी कोणीही, अरे काय हो, अगदी कोणीही ओळखत नाही की तुम्ही पार्लेजीने बनवलं आहे. सुपर टेस्टी, सुपर क्रीमी आणि सुपर मस्त असं आईस्क्रीम आहे. तर टेस्ट करून बघू आपण हे झालंय कसं आहे. मला माहिती आहे, मी आधी बनवून बघितलेलं. बाकी ना किती इझिली ब्रेक होते नाही वाटतंय का नाही, सेम मार्केटी. त्याला मी खाऊन बघते घास कसा झाला आहे. एक घास खाल्ला ना अजून एक घास खावा असं वाटतंय. व्हेरी नाईस. उलम ट्राय करा. ही रेसिपी आवडली तर लाईक करा. बाय बाय.